सुप्रभात मुलींनो. आपण आज आपल्या पाठ्यपुस्तकातील 11वा पाठ स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा आज शिकणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत सुनील चिंचोलकर. अतिशय सुप्रसिद्ध असे हे लेखक आहेत. लेखकांनी संत साहित्याचा अभ्यास केलेला आहे. या पाठात विवेकानंदांच्या भारत भ्रमण यात्रेतील काही प्रसंग आले आहेत. स्वामींची अद्भुत स्मरणशक्ती आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची अद्भुत जबरदस्त अशी मानसिक शक्ती यांचं या पाठात दर्शन घडलेलं आहे. सर्वसामान्य भारतीय माणसांबद्दलची स्वामींच्या मनातील कळकळ येथे व्यक्त होत आहे. तर विद्यार्थिनींनो, आपण आज पाठ शिकणार आहोत स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांचं वाचनाचं वेड, त्यांची आकलन शक्ती या विषयीचे वर्णन आले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारत भूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. हे 2 गुण आपल्याला शिकायचे आहेत या पाठातून. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे. तर आपण आता पाठ पाहतो आहे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. तुम्ही तुमचं मराठीचं पुस्तक उघडायचं आहे आणि या पुस्तकातील आपल्याला हा पाठ आता वाचायचा आहे. तर मी सुरू करत आहे पाठ. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. तर स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण करण्याचं कारण काय आहे? तर आपण ज्या देशामध्ये राहतोय, ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश कसा आहे, तो समाज, तो देश आपण एकदा डोळ्यांखालून घालावा, तो देश एकदा बघावा म्हणून त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. म्हणजे त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये, कोणतं इथे नाव आलेलं आहे? पोरबंदर. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. स्वामीजींनी ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी, न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. ते रोज पुस्तकं वाचायचे. त्यांनी इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचून काढलेले आहे. ते रोज एक खंड वाचायचे आणि ग्रंथपालाला परत करायचे. जे ग्रंथालयाचे ग्रंथपाल त्यांना पुस्तक परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारलं, विवेकानंदांच्या शिष्याला विचारलं की स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात, इतक्या लवकर ते पुस्तक कसे काय परत करतात? ते नक्कीच पूर्ण पुस्तकं वाचत नसतील, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे, अशक्य आहे. शक्यतेच्या बाहेर आहे म्हणजे अशक्य आहे, असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. तर ग्रंथपाल म्हणाले त्यांच्या शिष्याला, स्वामीजींच्या, की काही लोकांना उगाच सवय असते की मोठमोठी पुस्तकं न्यायची आणि न वाचताच ती परत करायची. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल. साधू कोणाला म्हटलेलं आहे? स्वामी विवेकानंदांना त्या ग्रंथपालाने साधू म्हटलेला आहे की हा साधू असंच करत असेल. फक्त मोठी मोठी ग्रंथ नेतो मोठमोठे आणि फक्त चाळतो आणि वापस करतो.
चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः ग्रंथालयामध्ये गेले. आता चौथ्या दिवशी चौथा खंड घ्यायला स्वामीजी स्वतः ग्रंथालयाकडे गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे चौथा खंड मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. त्यांना आव्हान दिलं त्या ग्रंथपालाला की मी सुरुवातीचे 3 खंड वाचलेले आहेत, मी पूर्ण वाचलेले आहेत, तुम्ही मला काहीही विचारू शकता. आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. कंठस्थ म्हणजे त्यांना सगळं पाठ होतं, ते सगळं सांगायचे की मी जे काही वाचलेलं त्यांना सगळं तोंडपाठ होतं आणि ते पटापट सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ लागलेले आहे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे की ही साधीसुधी व्यक्ती नाही आहे, साधा मानव हे असं करूच शकत नाही. आणि त्यांना स्वामीजींच्या बुद्धी क्षमतेबद्दल खात्री पटली. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आणि तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. तर त्यांचं ते पाठ होण्याचं कारण काय आहे? त्यांच्या लक्षात का बरं राहतं? कारण ते मन एकाग्र करतात, ते तासनतास ध्यान करतात आणि तासनतास ध्यान केल्यामुळे ते जे वाचतात ते त्यांच्या स्मरणात राहतं, त्यांच्या लक्षात राहतं. तर ध्यान धारणेचा त्यांना होणारा हा एक फायदा आहे. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर आपण त्यांना वाक्य शिकवतो. आपण मुलांना पहिले शब्द शिकवतो, अक्षर शिकवतो आणि वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आपण आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. हे त्यांचं बुद्धी सामर्थ्याचं उदाहरण आहे. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत, ज्याला अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा 3 दिशेला सागर पसरलेला होता कन्याकुमारीला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1.5 फर्लांग अंतरावर 2 शिलाखंड आहेत. मोठमोठ्या शिला दगड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर त्यांना प्रश्न पडला की इथे मोठमोठे शिलाखंड आहेत, अगदी समुद्राच्या काठी त्यांनी उभी होते आणि मग त्यांचं ते अनंत समुद्राकडे त्यांनी पाहिलं आणि त्यांना दिसलं की समुद्राच्या मध्यभागी 2 शिलाखंड आहेत आणि आपण त्या शिलाखंडावर गेलो तर त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले, जे नाविक होते, नाव चालवायचे, त्यांना विचारले ते काय आहे? तेव्हा नावाडी म्हणाले की त्याला श्रीपाद शिला म्हणतात. त्या खंडांचं नाव काय होतं? शिलाखंडांचं श्रीपाद शिला. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे, आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. कन्याकुमारी म्हणजे देशाचं टोक, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे. आपण कन्याकुमारीला उभे आहोत, पण हे कन्याकुमारी म्हणजे देशाचं टोक नाही, तर ते शिलाखंड म्हणजेच त्या देशाचं टोक आहे. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी, त्या शिलाखंडावर आपण जावे असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी त्या नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत.
मी निष्कांचन संन्यासी आहे, माझ्याजवळ काही पैसे नाहीत, सोनं नाणं पैसे हे माझ्याजवळ नसतात, कारण मी संन्यासी आहे. नावाडी म्हणाले की ते तुम्हीच बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामीजी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली आणि मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं त्या नावाड्यांनी म्हटल्यावर विवेकानंदांनी त्या सागरामध्ये, अथांग अशा सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, दीड फरलांग अंतर पोहोच जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. एखादा मनुष्य जर जबड्यांमध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. त्यांना कल्पनाच नव्हती की या अथांग सागरामध्ये काय आहे, शार्क मासे आहेत आणि हे शार्क मासे आपल्याला खाऊन टाकतील, काकडीसारखं आपल्याला खाऊन टाकतील, याची स्वामीजींना कल्पना नव्हती. त्यांनी त्या सागरामध्ये उडी मारली. विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ती नावाडी घाबरून गेले. लगेच त्या दोघा तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटलं या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर. स्वामीजी त्या खडकावर, शिलाखंडावर पोहोचले आणि जेव्हा स्वामीजींनी समुद्रामध्ये उडी मारली तेव्हा त्या नावाड्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली की हे मध्येच थांबले तर, यांना काही संकट आले तर, यांचा दमच पुरला नाही तर, हे थकले तर, आणि म्हणून त्यांच्या मागे मागे त्यांनी पण आपली नाव काढली. पण तोपर्यंत स्वामीजी मात्र शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. त्यांच्या अद्वितीय असण्याचं आपल्याला 2 उदाहरणे या पाठात दिसलेले आहेत की ते वाचन करायचे, खंडच्या खंड एका दिवसामध्ये वाचून काढायचे आणि त्यांनी त्या अथांग समुद्रामध्ये उडी मारून ते त्या शिलाखंडावर पोहोचले होते. स्वामीजी त्यांना म्हणाले मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. आणि मग स्वामीजी त्या नावाड्यांना म्हणाले की मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ऐकून ते नावाडी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे. पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भाव समाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले. पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. नावाड्यांना त्यांची ती शक्ती बघून, त्यांचं ते अद्वितीय रूप बघून अतिशय वाईट वाटलं की आपण या माणसाला, या दैवी माणसाला 5 रुपयासाठी नाही म्हटलं. पण त्या नाही म्हणण्यामुळेच स्वामीजींच्या मनातला जो अंतस्थ अग्नी तो प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, म्हणजे प्रतिकूलता म्हणजे वाईट परिस्थिती असेल, अनुकूल नसेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. माणसातल्या ज्या अंतस्थ अग्नी म्हणजे मनातील खळबळ, ईर्ष्या ह्या प्रदीप्त होतात, पुन्हा पुन्हा ओसळून येतात आणि काहीतरी करण्याची उर्मी माणसाला निर्माण होते. केव्हा? जेव्हा कोणी आपल्याला एखादी गोष्ट करण्याला मनाई केली तर. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. सगळ्या गोष्टी जर योग्य मिळाल्या, अनुकूल मिळाल्या तर त्या गोष्टींची आपल्याला पर्वा वाटत नाही. पण जर अनुकूलता असेल, पण प्रतिकूलता असेल तर मात्र आपण अजून धीराने, संयमाने त्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतो. ज्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजेत, आयुष्यात संकट असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातली अंतस्थ चेतना फुलते. तेव्हाच माणसाला काहीतरी वेगळं करण्याची उर्मी निर्माण होते. तर त्याच्यासाठी तुम्हाला संकट आली पाहिजे, आवश्यक असतात संकट येणं, आणि प्रतिकूल परिस्थितीही आवश्यक आहे. सगळ्यात चांगल्या गोष्टी जर आयुष्यात मिळाल्या तर आपण प्रयत्न करत नाही. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत.
ज्यांना जेवायला अन्न नाही, त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो. त्यांना या भारत यात्रेमध्ये कळलं की भारतातील जनता गरीब आहे, त्यांना लोक उपाशी असलेले दिसले, जेवायला अन्न नाही. अशा लोकांना आपण वेदांत काय शिकवणार आहोत, त्यांना उपदेश कसा करायचा. भाकरीची भ्रांत असताना ज्यांना भाकरी कशी मिळवायची ह्याची चिंता असते, ज्यांना धड खायला मिळत नाही, वेदांत सांगणे धादांत खोटे आहे, अशा लोकांना वेद पुराण सांगणे खोटं आहे असं त्यांना वाटलं. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, सर्वांना प्रकाश देणारा, एका वेळी सगळ्यांना ऊर्जा देणारा, प्रकाशित करणारा असा हा खरा धर्म असायला पाहिजे. वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, धरा. तर ही पृथ्वी ज्याप्रमाणे सर्वांना एका वेळी सामावून घेते, असाच हा खरा धर्म असायला पाहिजे की जो एका वेळी सर्वांना सामावून घेतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. तर त्यांनी लोकांना काय सांगितलं भारत मातेच्या लोकांना की सगळ्यांना सामावून घेणारा असा हा धर्म असायला पाहिजे. भुकेल्या लोकांना वेद सांगणे, उपनिषदांची शिकवण देणे हे धातांत खोटं आहे. लोकांना आधी 2 वेळेचे जेवण दिले पाहिजे आणि मग धर्म शिकवला पाहिजे, अशी स्वामींची धारणा होती. तर मुलींनो, आपण आज हा पाठ शिकलेला आहोत, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. यानंतर आपल्याला या पाठाचा स्वाध्याय सोडवायचा आहे. तर स्वाध्यायासाठी आपल्याला बघा, तुमच्या पुस्तकातला स्वाध्याय बघा आणि या पुस्तकात आपण चौकटी पूर्ण करा. प्रश्न आहे पहिला, खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. तुम्ही लिहू शकता, कारण पाठ सोपा आहे आणि या पाठातून तुम्हाला हे लिहायचं आहे. एक वैशिष्ट्य काय आहे की स्वामीजी कसे त्यांना वाटले, तुम्ही पहिले इथे लिहू शकता तर्कशुद्ध आणि दुसरं लिहू शकता तर्कसंगत. प्रश्न दुसरा आहे श्रीपादशिला. तर त्याची 2 वैशिष्ट्ये लिहायची आहे. श्रीपादशिला किनाऱ्यापासून समुद्रात 1-1.5 फर्लांग आत होती आणि दुसरं लिहायचं आहे पाण्याच्या भरपूर वर होती. ही तुम्हाला श्रीपादशिलेची वैशिष्ट्ये लिहायची आहे. शार्क माशांचं वैशिष्ट्य लिहायचं आहे की त्यांचे दात खूप तीक्ष्ण होते आणि ते माणसांना काकडीसारखं खाऊन टाकायचे. हे तुम्हाला शार्क माशांचं त्यांचे जबरदस्त जबडा, एक लिहू शकता जबरदस्त जबडा आणि दुसरं दात हत्तीच्या सोळ्यांसारखे. हे केव्हा घडेल ते लिहा. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. हे केव्हा घडेल की आपण जर एकाग्रतेने लिहिलं, हो की नाही, तेव्हाच ते आपल्याला लक्षात राहील. मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर. ठीक आहे, परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील केव्हा, मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर. माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. कधी फुलेल? विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर. माणसाची अंतस्थ चेतना फुलेल विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर. परिणाम लिहा. चौथा प्रश्न आहे, परिणाम लिहा. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले, याचा परिणाम काय झाला की स्वामी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांनी तपासायचे ठरवले. दुसरं आहे नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले आणि मग तुम्हाला शेवटी दिलेलं आहे की त्यांना खूप वाईट वाटलेलं होतं, हो की नाही, की त्यांना वाटलं की आपण या माणसाला उगाच नाही म्हटलेलं आहे, त्यांना अतिशय वाईट वाटलं.
नंतरचा प्रश्न आहे तुमचे मत लिहा. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत तुम्हाला पुस्तकातूनच लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत काय आहे, तुम्ही हे लिहू शकता. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारे वाक्य पाठातून शोधा व लिहा. निर्भयता, त्यांनी समुद्रामध्ये उडी मारली. मनाची एकाग्रता, त्यांनी ते ग्रंथ एका दिवसामध्ये वाचून काढत. दृढ निश्चय, देशप्रेम आणि वाचन प्रेम, तुम्हाला वाचन प्रेमाबद्दल ते लिहायचं आहे की ते ग्रंथ वाचून काढत. देशप्रेम, त्यांनी संबंध भारत देश फिरून यायचं ठरवलेलं आहे, भारतातील जनता बघायची ठरलं, पूर्ण भारताला भेट द्यायची ठरवलं. दृढ निश्चय, त्यांनी त्या शिलाखंडावर जायचं ठरवलेलं आहे. तुमचा अनुभव लिहा. काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो, याविषयी तुमचं मत लिहा. तर हे आपण लिहायचं आहे की आपण जर काम करताना एखादं आपल्याला संकट आलं तर आपण अतिशय विचार करतो, विचार करून एखादी गोष्ट करतो आणि गोष्ट विचार करूनच केल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीमध्ये याच्यामध्ये प्रभुत्व प्राप्त होतं. प्रश्न 8वा आहे, खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार. उडी मारण्यापूर्वी कोणते होते आणि उडी मारल्यानंतर कोणते होते. लिहू शकाल का बेटा हे उत्तर? तर तुम्ही छान आरामात धडा वाचा आणि धडा वाचून उडी मारण्यापूर्वी त्यांना काय वाटलं स्वामीजींविषयी की होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे, मग आपण त्यांना फुकटात का न्यावे असा त्यांचा विचार होता नावाड्यांचा. उडी मारल्यानंतर त्यांच्या मनात कोणते विचार आले, तर स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडे घाबरले. त्यांच्या मनात आले या माणसाच्या वाटेत संकट आले तर, त्याचा दम संपला तर, आणि मग ते त्यांच्या मदतीला त्यांच्या मागे ते आपली नाव घेऊन गेले. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे लिहायचं आहे. सगळी उत्तरं लिहा. जी उत्तरं येणार नाहीत ते मला विचारा. आणि इथेच आपण हा पाठ संपवत आहोत. यानंतर आपण नवीन पाठ शिकणार आहोत. तर मुलींनो, पुन्हा हा पाठ पहा, वाचा. ओळीनुसार तुम्हाला मी सांगितलेलं आहे, समजून घ्या. कठीण शब्द बघा आणि पूर्ण स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. काही जर तुम्हाला अडचण आली असेल तर मला तुम्ही फोन करा आणि तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे.